अरे शेवगा येत होता पण काय झालं शेवगाच आला नाही आता हां एवढा बार आलता बाबा हां काय करताय हो? काय नाही बाई काय सांगते इतकं टेन्शन आलं मला लग्नाचं तर काय सांगावं तुला अहो बाबा कशाला लग्नाचं टेन्शन घेता तुम्ही? मग आता नाही घेऊ तर काय करू तू सांग बरं हां अहो होईल ना. नाही हो बाई सगळं होत आहे बरोबर ना बरं तू विचार कर आता जर तो लग्न जर करून दिलं मी हां तर माझं कसं होईल तूच सांग माझ्या जेव्हा खावायचे हाल होते कपडे धुवायचे हाल होते हां बरोबर आहे की नाही कोण सांभाळेल मला म्हणजे नेमकं तुम्ही कोणाच्या लग्नाचं बोलताय? अगं माझ्या लग्नाचा विषय चालला काय गौरी तुमच्या लग्नाचा विषय? हा अहो बाबा काय बोलताय तुम्ही? मग आता काय करू तूच सांग बरं हे बघ गौरी आता जर तो 2-3 महिन्यात लग्न लावून दिलं मग मला कसं होईल तूच सांग बरं मग कोण आहे का आता तू आई लवकर वारून गेली तसं तुला मी लहानसं मोठं केलं बरोबर आणि मग मला कोण सांभाळेल ग? बाबा तुमचं बरोबर आहे पण लोक काय म्हणतील? काय म्हणणार लोक सांग बरं उलट म्हणजे बाबरावने डबल बायको केली ते चांगलं झालं आतापर्यंत पोरगी होती कसे काय ना करून गेली तुझी स्वयंपाक पाणी बरोबर आहे की नाही हां सांग बरं काय म्हणणार लोक चांगलंच म्हणतील का वाईट म्हणतील? ते आहे म्हणा आणि मग ना एक पर्याने तुमचं पण बरोबरच आहे. हा माझ्या नंतर तुम्हाला तरी कोण सांभाळणार? सांग बरं मग तुम्हाला पण सहारा पाहिजेलच ना. हा मग कसं आहे तो लग्नाच्या आधी तो माझं लग्न जर केलं ना आणि जर तो लग्न झालं मी जर लग्न केलं तर जावं काय म्हणशी पटलं का मामाला लग्न करायला बरोबर आहे की नाही बरोबर असं म्हणून म्हणतं मग आहे ना आपण आहे ना आम्हाला एक ठिकाणचा फोन आलाय तर हाय तर मग जाऊ पाहायला आपण तूही चाल माझ संग बरं चालते हां येते मी पण. मग मी एक करू ना आपल्या बाच्याला फोन करू का पाक्याला त्याला घेऊनच सांग घ्यायचं? हा पण त्याला म्हण नको त्याला माहितीच नाही होऊन द्यायचं फक्त ये म्हणायचं सांग हां बरं बरं चालेल. का हां हां करू फोन हां मिस करतो फोन हां करा. हा हॅलो बाचा काय करू राहिला काही नाही ना बरं अर्जंट येऊन जाय ना मग हा एक ठिकाणी जायचं आहे हा पोरगी पाहायला ये लवकर ये बरं बरं हा येऊ राहिला तयारीतच येतोय पण मग काय करू मग जाऊ आपण पाहायला हो जर चालेल. पटलं ना आपल्याला तर लगेच करून टाकू हां हो, आणि लगेच तो 2-3 महिने ना लग्न करून टाकेल मी हां. हां दोन दाड्याच्यात काय टेन्शन नाही घ्यायचं चाल ते नाही ना अहो ते रानात काम करते आहे तर ते म्हणा रानातच आहे म्हणा एका इडच बसेल राम 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 तुम्ही रानात बोला आम्हाला काढायचं झाला बाय दिला घरी काढून हा का हा असं चला मग कल करी आज म्हणलं चला आजच्या नाही बरं झालं उद्या मला जायचंय लग्नाला. हा काय हा माझे काम राहते हो काय वेळ ना तुझ्या भाषाला फोन केला हा. त्याला म्हणलं ये बाबा पोर पाल जायचंय हा का हा. असं आहे का बाच आहे ना हा मुलगी मामा पोरगी कुठे आहे? हा पोरगी 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 हा आता सांगतील ना ते पोरगी बहिणी माई बहिणी त्यांची म्हणजे तुम्ही मला नाही आणलं का पोरगी बघायला? तू थांब रे ऐकत राहायचं भाषा माझं लग्न करणार आहे तुम्ही मला पोरगी बघायला अय आणलं ना. भो, तिचं वय कुठं तो वय कुठं काय म्हणजे या बाई सोबत माझं लग्न लावून देणार आहे का तुम्ही? तुम्हाला काय येड लागलं काय मामा? अरे तुला जोडी आणले फक्त पाहुणे काय चालणार तमाशा यायला काय तुम्हाला काय येड लागलं का मामा? माझं वय काय यांचं वय काय हा शोभतो का? नाही हो, आम्हाला नाही करायचं लग्न ते आहे माझी काय मला काय जड झाली काय मला नाही करायचं लग्न. हा अरे मला नाही करायचं. मी तसं राहीन आयुष्यभर अंडका. मला नाही करायचं लग्न. याला दाब ग तू अरे बाबा तसं काय नाहीये पूर्ण ऐकून घे तू. काय ऐकून घ्यायचं? अरे आपण आलं का आला काय विचारपूस पाहुणे काय बोलत आहे मामा काय बोलतोय हा तुम्ही ये नाही कळत का तुला पोरगी बघायला जायचं. तुमची पोरगी द्या म्हटलं ते जावा ना आणि दुसऱ्या बाया दाखवा मला. म्हणजे मला दुसरे गावातले बाज दिसत होते का बासाला का बोलायला याची चव घालायला. दादा हे काय चाललंय इडं आले हो बरं काय जेव्हा पाहुणे विचार अहो तुम्ही पोर पाहायला आले आमच्या वाली का का तुम्ही भांडायला? भांडण करायला आले नाही नाही भांडण नाही काही करायचं आपल्याला हा. बरं आता आपला विषय झाला बरं फोन केला तुम्ही हा हा तर ही बहीण आहे तुमची हा बरं. हे बघ, हा एवढा लसूण बरं का एकच बाईला आली होती हा, फोन हा. काढलं लय काम लय कामाचं. हा, कामाला लय रगड नाही बरोबर हा आपल्याला कामाटीच बाई पाहिजे हा तर मला पास आहे नवरा तुम्हीच आहे का हा मी स्वतः आहे हा तुम्ही
हो मामा का तुम्ही काय डोक्यावर पडले का काय? काय माझं लग्न करा सोडून तुम्ही लग्न करू राहिले. ए गपरे शांगोळ्या. अहो तुम म्हातारे झाले तुम्ही मसनात गावरे हा हा गेले. तू शांत बस. डोक्याला हात लावला भाऊ मी. ए पाक्या मध्ये मध्ये बोललो का आता? मध्ये मध्ये माझे हा तुम्हाला काय करायचे लग्न करायची या वयात? तू कोण मला सांगणार हा? शांत बस ना. करा काय करायची ती काशी करा. अहो, काय चाललंय झालं त्याचं काही ते थोडस डोक्यात ये बाच आहे पण काय अहो, त्याला काय लग्न करा ना पहिले. त्याला काय वाटलं हा. मामाने फोन केला पोर पाहायला त्याला वाटतं मलाच पाहू राहिला काय पोर नाही भाऊ, पाहिजे पाहून घे पाहिलं काय हरकत नाही. पाहायला का तुला दिसत नाही का तिला पाहून घे हा? काय साहेब बाई दाखव दाखव चार दाखव बाई चार चार दाखव. मला नाही बघायचा. हा मग सांगा बरं तुमची पोरगी देत असले द्या काय दुसऱ्याच्या ए नका. येडा इकडे कुठं आले पाहुणे ठिकाणी डोकं लावू नको काय माझ्या अडचण आहे पण तुम्हाला तुमची पोरगी द्यायला. पाहून उठा जा तुम्ही तुमच्या घरी. अहो नाही नाही थांबा थांबा. नाही मला मा तुला बहीण मी द्यायची. आवडतो ना. अरे तू शांत. हे बघा हिला पण मी आवडतोय. मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा बरं दिल तो करून शांत बस. अरे काय खेळ चालवलं तुम्ही? अरे तयार दिला अरे भावड्या हे कोण गबाळ बोलावले तो इड हा चवना दाव त्याच्या मामाला बी त्या भाषाला बी आता दोघं- आल्यापासून भांडू राहिले इड. नाही, दोघं मा बहिणीशी लग्न करतात का आता? अहो नाही नाही कोण मामा बाशे मला नाही करायचं. आमचं जमलेलं आहे आपलं जमलेलं आहे. ए, मला नाही अरे आवडत. काय चाललंय दारा 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 अरे ए पक्क्या या बाय तोंडात मुळा घालला हा मुळा अगं बोक्या झालं? भावड्या तुम्ही ना संस्कार नाही उठा तुम्ही इथून. अहो पाहुणे ऐका ऐका पाहुणा काय बोलले ऐकलं का तोंडात मुळा घाली असे शब्द अशी भाषा राहते. पुढे मुळा इकडे लसणाचं नाही, मुळा काय अहो. चालचाल? अहो तसं नाही ते विचार- हो, किती घाणेरडे बोलून राहिले किती गलीच्या भाषा आहे यांची. काय हा? अहो मुळा जेव्हा करता तो मुळा खात राहतोय ना. हो तुम्ही निघा बरं इडून आम्हाला मला या अशा माणसाशी लगीन नाही करायचं बाबा. नाही जा मा बहीण नाही म्हणती. या अशी राहील मी बिना नवऱ्याची. अहो तसं काय नाहीये त्यांच्या तोंडातून चुकून आलं. अहो आपण दुसऱ्याच्या घरी आलोय आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे हा काय आहे का नाही मॅनर्स थोडाफार. अहो ती काय मला जड नाही इतकी कामटी आहे ना मला काहीच पाहिजे गरज पडत नाही. अशी 56 मागणी मला येऊन गेले लोकांच्या तोंडातून शब्द नाही बाहेर आला हे आल्यापासून भुकू राहिले दोघं बी. अहो जाऊन दे यांच्या वतीने मी माफी मागते तुम्ही. आम्ही ना भाऊ पाहुणे 2-4 जण हाणून काढून दिले. यांना ना तुमच्या मध्ये ती पोरगी नाही, थोडी आता मला शहाणी वाटती हा. फक्त बाकी हे सगळं गबाळच थकेलच गिरायक माहीत पोरगी आहे ती हा ना मी यांचेच पोरगे. तुमचे संस्कार नाही झालेले पण तिच्यावर तिचे हो संस्कार पावर का हा आम्ही लहानपणापासून सोबत आहेत. तू गब्बल तू जन्म दिलाय का मला? अगं तसं नाही लहानपणापासून खेळलोय. माझे विचार तुला पाहुणे, आले. काय बोलायचं बोला गाड्या. तू संस्कार ए पक्क्या तुमचे विचार कळले चल आम्हाला. बोक्या. अरे काय ते तुमचा भाचा तुम्हाला बोक्या म्हणतो काय इज्जत आहे का नाही तुमची? याला अनुपास्ताव झाला मला आता याला घरी गेला जा की थांब हा? मा बहिणी का दाजी का जाऊन ये ना याच्या का पाहतो. बरं मी काय म्हणतो पाहुणे हा. हे बघा आता आपलं आहे ना हे बाई माझी मुलगी आहे. मी काय लग्न करायचं नाही म्हणतो तो ऐका अहो माझं लग्न व्हायला आहे तुमची मुलगी काय दाखवू राहिले मला आता? नाही अहो ते नाही विषय चालला हो तुम्हाला सांगू राहिलो मी हा. काय ऐका विषय ऐका ना माझा बर ही माझी मुलगी आहे बरोबर हा. पण आता 4-6 महिन्यांनी मी हिचं लग्न करून जाणार आहे हा विषय बरोबर बर हा पण तोपर्यंत म्हटलं काय झालं माहिती का मग मला बाकरीची सोय करायची होती मला बर बरोबर तर म्हटलं काय पुरीचं लग्न होऊन गेल्यावर आणि मला कोण स्वयंपाक करून घाले म्हणून या दृष्टीने मला बायको करायची. आणि हा. कसं मी गेल्यानंतर बाबा पण एकटे पडणार हो. घरात कोणच नाहीये बर. मग सहारा पाहिजेलच ना शेवटी एकमेकाला म्हणून. नाही हरकत नाही अहो तुम्ही इथं आल्याला लय कर काय चाललंय? अहो तुम्ही आल्याच असे बोलले असते तर आम्हाला वाटलं असतं चांगले घरंदाज माणसे हा तुमचे वळण कळाले आम्हाला. नाही नाही आम्ही खरंच चांगले हा. वाटतो ते रागाचे भरात. तुम्ही ना बरं, ऐका राग नका म्हणतो ते भाषामुळे चिडाचिडी झाली ना तुम्ही पाहिलं तर भाषा किती करू राहिला. तुम्ही लोकांच्या दारात असं करते तुमच्या घरात काय करीत असते नाही तुम्ही? नाही तसं नाही. माझ्या घरात कुणीच नाही. म्हणजे आम्हाला काय आगीतून उठून का फुफट्यात पडायचं अहो तो काय? बाचा का आपल्या घरात का दारात का येईल सांगा अहो तुम्ही किती तोंडे काय हा तुम्ही इडे एवढे बोलत तेव्हा घरी हो, किती काय बोलत बोलला असतील? पाहुणे मी सांगा बरं आणि तुमच्या पाहुणे, लगीन करील तुम्ही- का? जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. मी काय बोललो शब्द सांगा त्याच भाषानेच मला येण्यात काढलं. चांगलं आहे मी ऐकलं होतं आपलं नाही का ते मावस बहीण देईल आपली. हा. हा रंगीन नाही देईल का तिथं हम्म. ते पाहुणे मला फोन केला तर चांगलं पाहुणे म्हणून. मग त्या रंगीच्या नवऱ्याने सांगितलं का? हा हा त्यानेच पाठवलं जाऊ द्या काय नाही ते जास्त ते करा टेन्शन अहो ती रंगीन गंगी त्या दोघी बहिणी लई खेळवणी आहे हा ते आहे ना अशीच गळत घालून द्या कायला त्यांचे ऐकत आहे हो. बरं बोला पाहुणे काय तुमची बरं हे बघा हा. तुम्हाला सगळं हकीकत सांगितली माझी पोरगी ती 4 महिन्याला कोणाला लग्न करून तिच्या घरी जाणार आहे मग मी एकटा राहणार आहे मग आमच्या दोघांमध्ये कोणीच राहणार नाही
आमचं एकदम सुखी परपंच चालेल, काही टेन्शन नाही. 15 एकर क्षेत्र आहे मला. काय काडी लावायची काय मला त्याला? गाडी लावायची का तुमच्या प्रॉपर्टीला? हा तुमची पोरगी मला द्या, मला सांगू नका. तुमचं लग्न होऊन नाही देणार मी, मला पोरगी नाही दिली तर हो याला गप करा. मी लग्नात ढेंगारा घालीन. हा लय अवघड पक्या बिझनेस थांब आता मला आहे ना. माझं आधी लग्न लावून द्या, मग तुम्ही करा. मग या वयात तुम्हाला माझ्या सुसू राहिली हा तो देतो लाव, तो देतो महापुरुष संग लग्न लाव आणि मी बसतो हाताला करीत. हा लग्न. शांत बस ना तू. अहो एखादी शहाणस्वर तर माणूस घेऊन यायचं ना. काय मी म्हटलं बघ जावं म्हटलं बाचाला बोलून. अहो बाच्याचं लग्न मामा करतो, तुम्ही उलटा करून राहिले. माझ्या मामाचं लग्न करायला बाच्याला बोलवलं. कळत त्यांना. हा बरं जाऊ पाहून त्याचं ना काय करू त्यासून विषय. आपलं आपलं आपल्या तुमची बहीण आपल्याला द्यायची, त्याला नाही द्यायची असं. तर 15 एकर क्षेत्र आहे, घरी बांगला बिंगला आहे, परत बांगल्याच्या बाहेर निघायचं नाही. मा बहीण काय बोलली ऐकलं का? ते म्हणा, हा, काय बंगल्यात काय काय मला देशात आहे जाळायचंय काय? मला जाळायचंय त्या बंगल्यामध्ये. हा नाही भेटणार तुम्हाला पोर, जा तुम्ही दुसरी पा. अहो, असं नका करू. ह्यांच्याकडून चुकलं असं मी माफी मागते ना तुमची. नकडा असं करू तुम्ही. महापुरुष अगं तरी आहे का? बाई मला तिकडं आयुष्य काढायचंय. हा त्याला एवढं तोंड आहे, तो इडं भुकू राहिला एवढं, तेव्हा घरी काय करीत असेल तो? मामा एक काम करा, त्यांना काय पसंत नाहीये. हे बघा हिचं लग्न झाल्यावर तुम्हाला भाकरी खाऊ घाल कोण नाही ना, त्याच्यामुळे लग्न करायचंय. हा. म्हणजे याला बायको नाही, हा कामवली पाहिजे. हा हा काय म्हणली पाहिजे. मग एक काम करा, हा. पोरगी तुमच्याच घर राहीन, मला घर जावंय म्हणून करा. लग्न होईल माझं हा. आणि यांची पोरगी यांच्याच घर राहीन. कसं लग्न करता? हा मुद्दा हे बरोबर बरोबर आहे. हे खायच्यासाठी बरोबर. लागत बायको. हा. मग काय बाकी करायचं? दुसरं काय तुम्हाला विचारलं फक्त ना? भाकरच करून माझं लग्न घालायची लावून द्या, ना. घर जावंय हो तुम्ही. हा. उठा. नाही मला घर जावं पाहुणे, मला घर जावं नाही करायचं. अहं. नाही नाही तू गप्प बस. अहो, काय रे माझा चांगला पुलगा अहो आहे. पण महापुरीचा पण आहे पहिल्यापासून. हा? जसं तिला समजायला आहे ना, ते बरं दादा तुम्ही माझ्या घर जावे हा. करायचं, मी घर जावे होऊन जाणार नाही. हा. माय पोर मध्ये डायरेक्ट. हे बघा मी आहे ना मुलासारखा जीव लावीन तुम्हाला. हा अहो असा भाचा कोणाला भेटणार रे? हा नाही भाषा चांगलं आहे, पण आता मग मला भाषेचे पटलं मुद्दे पटले. मग काय करायचे? हा त्यांचं मत काय बा भाकरीसाठीच करायचं. हा. पण आहे ना त्यांची पोरगी मुलगी. आहे, मी मग. करू लागन मदत तिला धुण्या भांड्यात. त्याला काय मला जमत आहे काम. वय झालं तुमचं आलं. आणि तुमची पोर तुमच्या डोळ्यासमोर राहील. ये जावई कमारी. तुमचा आणि भाचा. जोडा नाही शोभत तुमचा. हा? जोडा नाही शोभत. हा बरोबर आहे. नाही शोभत. नाही मी करणारच नाही, मला नकोच आहे. पण बर का पाहुणे हे 2-3 वर्ष जायला बसलं. हा मा बहिणीची पुन्हा तिकडे पंचायत हा म्हणजे परत रांडकी. परत रांडकी. त्याच्यापेक्षा बरी बावड्या तो कस राहते मी. नका हा? तुम्ही नका वाटोळ करू तुमच्या हाताने बर का. लय सुखी नाही मा नाही बहिणीड. मा भाऊ चांगलाय, काय तो मला टेन्शन आयुष्यभर हा. पोशील. आपण त्याचं काय चालवतं बा? अहो तेवढे 2-3 वर्ष राहू द्या. हा? म्हणजे कोण कोणला? 2-3 वर्ष म्हणजे काय कामवाली आणायची काय? खेळलंय काय? नाही तसं नाही जाऊ मग. तुम्हाला हाऊस झाली तुम्ही खेळायला नाही गेले, खेळलंय तुम्ही काय? तुम्ही माझ्या काही 2-3 दिवसात 2-3 वर्षात मरल. मग? अहो मरणाचं कोणाला माहिती राहते का? ते काय सालने आणायची ते काय बाई? बरं असंच वाटतं. जर मी करून नेली हा. आणि तुझीच बहीण मिली मग माघारी मग काय करायचं वर्षात? गेली तर त्याला काय करता येणार? सांगा बरं मग. तुम्हाला मारा लागले ते मग ती हो. मारायसारखी नाही बरं का? धनगर. अहो ते देवाघरच राहते ते का आपल्या हातात आहे का? हे अटक येतोय चमक निघाली गेली. एवढी हे? आणि ताठी बहीण आहे माझीवाली. हा मी काय म्हणते पाहुणे, सर गोष्टीची एक गोष्ट, आम्हाला काही तुमच्या घरी यायचं नाही लगीन करून. मी काय येतो तुमच्या म्हणणं घरी, मी तुमचं? येतो. मला घ्या तुमच्या बरं, काय पसंत. जावं म्हणणं करा. याच्यावर? आम्हाला नाही यायचं बावड्या, मला थळ पसंत उठा, 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 उठा. आणि पोर तर बिलकुल पसंत नाही. हा? हा. पोर मला पोरगं पटलंच नाही. द्यायचं ते डंगरं पोरगं बघा. काय डंगर आहे ते, ते काय काय त्याच्यात? मी काय म्हणते, पाहायला आले म्हणजे पोरच झालं ना ते. आपण हे लय निर्लज्ज माणूस आहे. आणि तो मला पार- सांगा, पोरगं पार- काय करतो, बायको पाहतं. पिकून गळायला तो झालाय. माझा अजून एक केस मग? केलं नाही आणि याच्याशी मी लग्न करील का? बरोबर आहे. हा? आणि चालाय थोबाड घेऊन, लाज वाटत नाही का? लग्नाजोग पोर आहे, खुशाल लग्न करायला निघला. हा लाज वाटत नाही का? आणि वरून आला तर आला काळा चष्मा लावून आला. हा ना. हा म्हणजे स्वतःला काय तो काय हिरो समजून राहिला म्हणजे का? काय 21 वर्षाचा तरुण म्हणजे आहे. किती काळी नजर आहे पाहिलं का? कसं बघतोय आतून बोक्यावनी. अरे तू का मा बहिणी लिड पाहू राहिला. हा मी असंच बोलणार. मला जोपर्यंत पोरगी देत नाही ना मामा तुम्हाला, मी असंच बोलणार. हा पोरगी देऊन बघ किती प्रेमाने बोलतो तुझ्यासोबत. हे पोर सोन्यासारखं देऊन मग? टाकायची, पोर घर मग? जावाय अरे ठेवायचा, जोडा सोन्याचं, आरामात जेवायचं, पलंगाव लोळायचं सोडून बायको पाहायला आला. हा? तो चांगली जिरवली मावली आहे ना. मग तुम्ही किती दिवस तुमच्या माग आहे मी, तुम्ही चांगली जिरवली माझी. हा 27 वय झालंय माझं. लोक नाव ठेवू राहिलेत मला. ते म्हणे मामा स्वतःचा सख्खा मामा पोरगी द्याय ना तुला. लोक काय देणार आहेत? बर गाठ माशी भाषा आता गाठ तो नाही. 27 तो 57 होऊन दिला तुम्ही.
कोण मी पळून घेऊन जाईन येडाय तू हा पळून त्याला घेऊन तो जाईन. चांगला काढी हा चालतंय का मला बाबराव म्हणते माहिती ना हागायला जातं का हागायला यांचं असं झालं यांचं होत नाही तर पोरीचं करायचं हा बघा ना नाही मी दुसऱ्याला देईल ना करून हा हा. का भाषेला नाही द्यायची नाही पळून घेऊन मी जाईल दुसऱ्या संग लग्न लावून देईल त्याला चांगला याचं नाही. म्हणतोय घर जावं करून घ्या ऐका ना हो, चांगलं पोरग हा इकडे एवढं आडव म्हटलं ना कोण हं? तुला ना कळतच नाही हा. आता तुझ्यासोबत लग्नच करायचं हा. समजलं तुला ऐ हा? पळून जाऊ आपण याला डायरेक्ट चपल्यात तोंड जोडायचं तो तुझं गॉगलच फोडून हा. शांत बस. हा तुझं थोबड फोडीन मी जा इथून पळ. हो, ते थोबाड आहे ना तुम्ही तुमच्या घरी जाऊन फोडा बरं मी काय म्हणतो, ऐका ना तो तुम्ही तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हा हा, ऐका. आमच्या वावरातून निघा. अहो. आम्हाला एवढे काम करायचे तुझा मला मामीला अहो इकडे कवर काम करा तू तुम्ही नको तुला कशाला लागते तू जा इथून ऐका ना तुम्ही मला किती नोकर नाही इथं हा पण मी तेच म्हणतो कवर बहिणी माझी भावाचे आली, तिचं नाव आहे सगळं. अहो मी काय म्हणतो मी काम नाही करीत मी भावाचे कष्ट बांधावं आहे करायचं चांगलं ना. वाटत काय माझ्याकडे कष्ट नाही करत मी तिच्याकडे ती मला समोर राहिली हा तिच्या हात आहे सगळा सगळी कारभार. सत्ता माझ्या हातात आहे हा भाऊ रोज 100 रुपये घेतो माझ्याकडून काय आला हा हा खर्च आला पाण्याला. म्हणजे खर्च पाण्याला घेतो त्याला वाटलं हा, बाहेर काही आता खावा तर खातो बरं, तो तुम्हाला खरं सांगायचं राहिलं एक हा. हे 90 मारतात बरं का रोज रात्री हा भाऊ उठ 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 इथून. हा, हा. दारू तुम्हाला मारला तुम्ही गोरे दारू लावते. नाही करीत. ए बाबा, ए बाबा, काय घेऊन आलाय? निघा या अशी थकेल गिराय का आम्ही जवळ सुद्धा उभे नाही करत माळकरी घर नाही आमचं आलं हा तू जा इथून जा तू इथून आमच्या 7 पिढ्यात कोणी दारू नाही पाहुणे पिली. सांगितलं तू पाहतो काय जाय नाही नाही तसं काही नाहीये चाल नाही, नाही, चाल घेऊन जा. चाल गौरी चाल एवढं आहे मामा, एवढं. गौरी चाल यायचं, थकेल तर थकेल 90 मारित मामा जाऊ द्या आईचा नालायक तो हा हा? बावड्या अरे ये गबाळ कुठून बोलावलं होतं तो अरे मला फोन केला तू तुला बोलला त्या रंगीच्या नवऱ्यानं फोन केला होता अरे बाबा काय त्याच्या त्या मामाचा अवतार पार पिकला तो आणि तो हे मागणं माझ्यासाठी आणलं तुला काय तुझी बहीण जड झाली का नाही मला जर नाही झाली अरे अशी चांगली चांगली पोरांना नकार दिला ना मी जाऊ दे मग तू लग्नच करायचं नाही खाला रिकामट नाही मी मला सांग जड झाली का नाही, जड नाही, झाली असेल तर मी मार्ग बाई शोधते तुझ्या हातात सगळा कारभार देईल आणि पण मग? म्हणलं बाबा म्हणलं जाऊ दे आपल्या बहिणी चांगलं होत असं मी तो मताशी सहमत आहे तुला काय वाटलं असेल ते मला माहिती आहे दुसऱ्या पुरी येत्या जात्या पण आपली बहीण किती दिवस आपल्या जवळ तिला बी तिचं काहीतरी हे नाही का स्वतःचं अस्तित्व म्हणून तू करून देतो आता तुझं काही चुकीचं नव्हतं याच्यात बरे बुचकन घरी नाही बोलून तमाशा झाला असं केलं हा फळे लोक नाव ठेवले असते ना आपल्या शेजारी पाजारी बरं वावरातली वावरात कुठून दिला आपण मग, आणि तुला सांगते परत या अशी गबाळ बोल नको नाही, नाही. मागणं बोलायचं असलं पहिले मला सांग ताई मागणं येऊ राहिले हा हा आपण पहिले सगळे चौकशी करून मग बोलू हा. चल घरी चल